सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार सत्यबोधक समाचार. विद्येचे माहेर हे ज्ञानदान संकुल. विद्येचे माहेर हे ज्ञानदान संकुल. सवयींचे शिक्षण जेथे संस्कारांचे मूळ. सवयींचे शिक्षण जेथे संस्कारांचे मूळ. प्रसन्न वातावरण, शिस्तप्रिय स्नेहमय कार्यपद्धती, पूर्णवादी शिक्षक शिक्षिका आणि शास्त्रशुद्ध कलापूर्ण अनुभवसिद्ध संस्कार देणारी शिक्षण व्यवस्था. नेक्स्ट जेन ऑर्गनायझर्स फाउंडेशन संचालित शततारा पब्लिक स्कूल या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू. नमस्कार. पूर्णवाद महोत्सव विशेष सत्यबोधक समाचारच्या या तृतीय भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. स्मरण म्हणजे आहे जीवन, पुनः प्रत्ययी भाव समर्पण. कृतज्ञ मनाने सत्यबोधना करीतो आम्ही हे वृत्तांकन. मागील भागात आपण या ऐतिहासिक महोत्सवाच्या बहारदार औपचारिक उद्घाटन सोहळ्याचा वृत्तांत पाहिला. जिथे संवाद घडे नित्य तयाचे नाव पूर्णवाद. पूर्णवाद परिवारात नित्य नियमाप्रमाणे संवाद घडत असतो. या माध्यमातून जीवन कल्याणार्थ ये हृदयीचे ते हृदयी असा सुसंवाद घडवणे हा सद्गुरूंचा हेतू साध्य करण्याचा सर्वांचा प्रयत्न अविरत सुरू राहतो. या संवादासाठी लागणारे महत्त्वपूर्ण साधन म्हणजे भाषा. भाषेशिवाय संवाद होणे केवळ अशक्य. ज्या भाषेत विषय मांडला जातो त्या भाषेचा परिणाम वक्त्याच्या वैचारिक मांडणीत स्पष्ट दिसून येत असतो. राज्यभाषेत बोलत असता विषयाला राज्याची व्याप्ती मिळते, तर राष्ट्रभाषेत राष्ट्रहित मांडले जाते. आंतरराष्ट्रीय भाषेत बोलताना सहजच वैश्विक विचार मांडला जातो. आणि वक्ता जर सर्व भाषांची जननी संस्कृतमध्ये अभिव्यक्त होत असेल तर देववाणीचा दैवी प्रभाव येणे क्रमप्राप्त आहे. या व्यापक संवादासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन पूर्णवाद सम्राट विद्यासागर परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांनी पूर्णवाद महोत्सवात विविध भाषांमध्ये व्याख्याने आयोजित करण्याची परंपरा रूढ केली. भारतीय संस्कृतीतील सर्वात प्राचीन भाषा, जिला सर्व भाषांची जननी म्हणून संबोधले जाते, त्या संस्कृत भाषेला आता सर्वात शास्त्रीय भाषेचा मान प्राप्त झाला आहे व संगणकीय क्षेत्रात सुद्धा या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. संस्कृत भाषा भारतीय संस्कृती एवं दर्शन या विषयावर दिनांक 22 मे रोजी श्री दत्तराज सभागृहात कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे नागपूर येथील कुलगुरू माननीय प्राध्यापक हरेरामजी त्रिपाठी यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले. कुमारी स्वराज जोशी यांनी उत्स्फूर्त व ओघवत्या वाणीत सूत्रसंचलन केले. अद्य श्री दत्तमूर्ती स्थापनोत्सव अपितु गुरु शिष्य मेळावा पूर्णवादस्य चतुस्सप्तति अंतर्राष्ट्रीय महोत्सवस्य प्रथम दिनम्. अस्मिन् वर्षे महोत्सवस्य विषयः अंतर्राष्ट्रीय रूपेण स्वीकुर्मः. पूर्णवादस्य वैश्विक प्रचारः तथा वैश्विक होणे पूर्णवादः इति मार्गस्य उपरि वयं सर्वे एकत्रिताः सन्ति. विश्वस्य सर्वासु संस्कृतिषु भारतीय संस्कृति सर्वाधिकः प्राचीनाः उत्कृष्टाः च वर्तते. भारतीय संस्कृति विशेषता का? संस्कृत भाषा. भाषा सुमुख्या मधुरा विद्या गिर्वाण भारती. तस्याहि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्. संस्कृत भाषा भारत राष्ट्रस्य एकातयाः भाषा अस्ति. प्राध्यापक हरेराम त्रिपाठी यांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशद करून आपल्या विषयाचे महत्त्व सर्वांसमोर स्पष्ट केले. दर्शने पंचविंशति तत्त्वानि भवन्ति. मूल प्रकृतिः, पुरुषः, बुद्धिः, अहंकारः, एकादशेन्द्रियाणि, पंचतन्मात्राणि, पंचमहाभूतानि च. योग दर्शने एतानि पंचविंशति तत्त्वानि सन्त्येव. षड्विंशतितमं तत्त्वम् अस्ति ईश्वरः. क्लेशकर्म विपाकाशैः परामृष्टः ईश्वरः.
क्लेश कर्म विपाकः अस्माकं जीवनं पार्श्वे भवति इति। एतत् यस्य पार्श्वे नास्ति स एव ईश्वरः अस्ति। तर्हि योगदर्शने षड्विंशतितत्त्वानि सन्ति। योगदर्शनं वदति यत् षड्विंशतितत्त्वानां तत्त्वज्ञानेन विशुद्धज्ञानेन वो निर्वाणस्य कैवल्यस्य प्राप्तिः भवति। तत्र निर्वाणं नाम कैवल्यं। कैवल्य केवली वयम् अस्माकं शरीरेषु यानि चैतन्य तत्त्वानि सन्ति तेषां नाम पुरुषः। पूरी शरीरे एक पुरुषः। आभार प्रदर्शन पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानचे संचालक माननीय प्राध्यापक देविदासजी देशपांडे यांनी केले। प्रथमतः आदरणीय कुलगुरू हरिरामजी त्रिपाठी यांनी आमची या व्याख्यान संस्कृत व्याख्यानासंबंधी येण्यासाठी ती विनंती होती आणि ती विनंती आपण मान्य केलेली आहे आणि आपण या ठिकाणी आलात त्यासाठी मी आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो। सर, पारनेरकर घराने का वैशिष्ट्य यह है कि वो हर समय कुछ न कुछ देते हैं। मुझे वो कॉन्फ्रेंस याद है जो 2018 में हम कॉन्फ्रेंस में गए थे। उस समय वहाँ कालिदास विद्यापीठ के कुलगुरु उनसे हमारी बात हुई। पूर्णवाद महोत्सवातील अन्य सर्व कार्यक्रमांचे वृत्तांकन सत्यपूरक समाचारच्या पुढील भागातून आपल्या पुढे येत राहणार आहे। आमचा हा विश्वास आहे की आपण या उपक्रमाचे स्वागत करीत आम्हाला प्रेरित करीत राहाल। आजच्या भागात येथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढील सत्यपूरक समाचारच्या नव्या भागात। धन्यवाद। गुरुमंत्र आई मीडिया, द मंत्र बियॉन्ड इंटेलिजेंस।